पेसे 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास। मिठाईच्या दुकानात गर्दी बघा, फेमस मिठाई इथे। मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहेत। पाठीमागे तुम्ही बघू शकता शंकराचे श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर देवस्थान मंदिर पाठीमागेच आपलं आहे। तर पूर्ण आता चारी साईडने त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो मंदिराचा। बघू शकता तुम्ही, हो का? हा किती? 1000 रुपयापर्यंत। तुम्हाला ब्लँकेट घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता, मंदिराच्या पाठीमागेच आहे। कुठे? जनता सोसायटी यांच्या दुकानाचं नाव आहे। जसं काही एकदम रेडी टू रेस बोलतात ना, तशा प्रकारे उभा आहे इथं। कधी आक्रमण करू शकतो, थोडा 2 हात जरा लांबच राहा। मशाच्या जत्राला, मशाची जत्रा आली रे दादा, जायाची दांगल झाली रे। नमस्कार मित्रांनो, कल्पेश शाणे यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो आज आपण आलेले मशामध्ये। तर आज मशाचा पहिला दिवस आहे आणि मसाई यात्रा जानेवारी महिन्यामध्ये पौष पौर्णिमेला चालू होते। आजची तारीख 13 तारीख आहे आणि आज मशाचा पहिला दिवस आहे। तर आज आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनणार आहोत। तर एकदम स्टार्ट पासून तुम्ही एंड पर्यंत व्हिडिओ बघत राहा। तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी पूर्ण दाखवणार आहे। पूर्ण मशामध्ये आज पाळणे किती आल्यात, किती दुकानं लावल्यात आणि किती लोक बाहेरून आलेले आहेत मशामध्ये। दरवर्षी लाखो लोक भाविक हे मोठ्या संख्येने इथे भक्तिभावाने इथे दर्शनाला येत असतात। आपण आता इथे गाडी आपली इथे पार्क केलेली आहे। इथे पार्किंगचे चार्जेस 4 व्हीलरला 100 रुपये आणि 2 व्हीलरला 50 रुपये आहेत। तर बघूया आपण आज किती पब्लिक आले मशामध्ये। चला पूर्ण मशा तुम्हाला आज एक्सप्लोर करून दाखवू। मित्रांनो आपण आता मशामध्ये एंट्री मारलेली आहे। ते एंट्रीलाच आपल्याला बघा लहान मुलगी कशी दोरीवरनं चालते बघायला भेटेल तुम्हाला इथून। एंट्रीलाच गॉगलचं दुकान लागले। कसं हो काका, गॉगल कितीला? 50 ले का? कुठला घेतला तरी 50 रुपये का? अरे वा, मस्त सेल आहे, होलसेल सेल आहे मित्रांनो। गेट मधून एंट्री मारल्यावरतीच गॉगलचा सेल आहे बघा। 50 रुपयात किती मस्त भारी भारी गॉगल आहेत। चेक करू आपण घालून, चांगला वाटतं। फिट बसलं एकदम बरोबर ना, सूट होते ना। चला डन करून टाकू आपण। तू कुठला घेतलाय? ठीक आहे चला 100 रुपये देऊन टाकतो। ठीक आहे, हा ठीक आहे चला। मस्त 50 रुपयामध्ये बघा एकदम सेल लागलाय गॉगलचा। इथे भारी भारी गॉगल आहेत। आपल्या मित्राला पण व्हिडिओ मध्ये घेऊ जरा। गॉगल दुकान आहे, कोणाला पण घ्यायचं असेल इथं यायचं। आणि तुमचं चॅनलचं नाव काय आहे? कल्पेश शाणे युट्यूब ब्लॉग आहे आपला। कल्पेश शाणे युट्यूब ब्लॉग मध्ये लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला। चला धन्यवाद। घेतला कितीला घेतला का तुम्ही ब्लँकेट? ब्लँकेट कितीला घेतला? 500 रुपये। हो का? सिंगल आहे का डबल आहे? डबलचं ब्लँकेट काकांनी 700 ला घेतलाय। मस्त स्वस्तात भेटलं, चांगलं ब्लँकेट आहे। काका इथे गोंगडी विकतात। आपण आता मशाच्या या चौकात, मेन चौकात आलेलो आहे। तर इथे आपण जिकडनं आलोय ते मुरबाडवरून आलेलो आहे। मुरबाडवरून मसा 12 किलोमीटर आहे। जर तुम्हाला मुंबईवरून यायचं असेल तर तुम्ही लोकल ट्रेननी कल्याणपर्यंत येऊ शकता ट्रेननी, आणि कल्याणवरनं तुम्ही बस पकडून मुरबाडपर्यंत येऊ शकता। मुरबाडवरनं मसा 12 किलोमीटर आहे। जर तुम्हाला इकडे कर्जत मार्गे यायचं असेल, हा पाठीमागे रस्ता गेलाय तो कर्जतला गेलाय। आणि तिकडनं तुम्हाला जर कर्जत खोपोलीवरनं जर लोणावळा खंडाळावरनं यायचं असेल तर कर्जतला तुम्हाला यायला लागेल। आणि कर्जत रेल्वे स्टेशन पासून तुम्ही पर्सनल गाडीने वगैरे किंवा टॅक्सीने वगैरे तुम्ही इकडे येऊ शकता मशापर्यंत। आणि हा एक रस्ता गेलाय, हा रस्ता मेन एंट्री पॉइंट आहे मशाचा। हा इथून गेट चालू होते मशाचा। आता आपण मशात आता एंट्री मारणार आहे। चला
एंट्री मारल्यानंतर दोन्ही साईडला नाश्त्याची दुकानं लागतात स्टार्टिंगला. जसं जसं आपण पुढे जायचं चाललो तसं तसं गर्दी वाढत चालली मित्रांनो. अजून पुढे बघू किती गर्दी आता वाढते. आणि आजचा पहिला दिवस आहे. मशाची यात्रा ही जवळपास 8 ते 10 दिवस चालते. आणि इथं गणेश शेठ भेटलेले आहेत आपल्याला स्टार्टिंगलाच. काल तो आहे फुल भरला बोल ना मसा. हो का? मग झाला फिरून झाला नाही आपला लिंबू सरबत आहे तिकडे. हो का? दुकान टाकले का? अरे वा चल. तुम्ही कधी आले रे? आता एवढं झालं. वाव जबरदस्त व्ह्यू एक नंबर बघू शकता तुम्ही. आता सगळे पाळणे वगैरे लागलेले आहेत. गेल्या वर्षी आपण आले होतो तर पाळण्यांची फिटिंग चालू होती. यावर्षी पहिल्या दिवशी पाळणे पूर्ण लागलेले, सगळे पाळणे चालू आहेत. बघा गर्दी काय गर्दी. मुंग्यांच्या रांगा तशा, मुंग्यांच्या रांगा आता सगळ्या. दिल्लीचे लाखो पब्लिक मशामध्ये व्हिजिट मारून जाते. मित्रांनो आता इथे आपल्याला राजेश शेठ आपले भेटलेले आहेत मुरबाडचे. काल तो कधी आलो तू? आम्ही दुपारी झालोय. दुपारी झालं. आपली मसा यात्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही पण यावर्षी खूप मजा केली. हो का? आता आम्ही घरी निघालोय. तेवढ्यात तुम्ही आम्हाला भेटले. शॉपिंग केली का नाही वगैरे आम्ही केली मस्त जरा केली का? अरे वा वहिनीच्या हातात तिथं हुशार दिसतात. ती गाडी पाहिजे. तुला काय घेतला? तुला काय हिला काय नाही घेतलं का? हिला पण घेतला, सगळ्यांना घेतला. चला मग हा आता आम्ही ओके बाय 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 बाय. चलो मस्सा यात्रा आम्ही. पुढे आल्यानंतर उजव्या बाजूस मंदिराचा एंट्री आहे. आता इथून आपण मंदिराकडे जाणार आहोत. पहिल्यांदा मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मग आपण इकडे पाळण्यांकडे जाणार आहोत. पहिले आपण इथे राईट साईडला इथे इकडे जाणार आहोत मंदिराकडे. चला आपण आता मंदिराकडे जाऊया. मला पाठवणार मी इकडे ब्लॉग बनवतोय. मंदिराच्या इकडे आल्यावर आपल्याला दोन्ही साईडला मिठाईची दुकानं दिसतील. पेढे मिठाई आणि प्रसादाची दुकानं आहेत इथे सगळी दोन्ही साईडनी. आणि समोरच मंदिर आहे आता. आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला सगळी परत गुलाबजाम वगैरे खाजा आणि हातोली असे स्वीटची दुकानं पाठीमागे आहेत. ही देखील तुम्हाला दाखवतो आता मी. मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहेत. पाठीमागे तुम्ही बघू शकता शंकराचे श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर देवस्थान मंदिर पाठीमागेच आपलं आहे. तर पूर्ण आता चारी साईडने त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो मंदिराचा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी खामलिंगेश्वर देवस्थान तस मसोबाची यात्रा हा उत्सव पौर्णिमेला या ठिकाणी चालू होतो. पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच त्याप्रमाणे या ठिकाणी नारळाची दुकाने, मिठाईची दुकाने, चक्री पाळणे आपण बघतोय, भाजीचं दुकान, मुंगडी बाजार या ठिकाणी भरपूर प्रमाणात उत्सवामध्ये चांगला जातो. ब्लँकेटची दुकाने या ठिकाणी साईडला आले आहेत. या ठिकाणी त्यांचाही बाजार मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना बघतो. त्यानंतर पोलीस प्रोटेक्शन आहे, पोलिसांची मदत या ठिकाणी खूप प्रमाणावर चांगल्या प्रमाणे होते.
आपण बघतोय खामलिंगेश्वर देवस्थान, इथे हा नवसाला पावणारा खामलिंगेश्वर देवस्थान आहे। याचाही नवस या ठिकाणी भरपूर प्रमाणात फेडला जातो। मंदिराच्या डाव्या साईडला आता आपण आलेलो आहे, इथे यश रोटेचं दुकान आहे नारळचा, बघू शकता तुम्ही। कधी आले तर याच्याकडून नारळ घ्या, आपला मुरबाडचा खास मित्र आपला यश रोटे आणि दाजी रोटे। कुठली डिश चालू केली तुम्ही? अरे वा, अभिनंदन, धन्यवाद धन्यवाद। आता इथे या साईडला तुम्हाला डाव्या साईडलाच कामदेवाचे मंदिर आहे इथे। आता इतर आपण दर्शन घेऊ आणि इथून पुढे जाऊ आपण, इथे मिठाईचे दुकान आहे तिकडे जाऊ मग त्यानंतर। आतमध्ये एंट्री मारल्यानंतर दोन्ही साईडला बघा मिठाईचे दुकान दिसते तुम्हाला। आता इकडे या साईडला हे मुरबाडचे फेमस तेलवणे मिठाईवाले, बघूया आपण यांच्या दुकानात जाऊन। बघूया इथे मिठाईचा कारखाना दिसतोय आतमध्ये, होलसेल आहे जरा यांचा, बघू आपण आता इथे। मिठाईच्या दुकानात गर्दी बघा, फेमस मिठाई इथे। नमस्कार, भरपूर लांबून लांबून लोक येत असतील ना इथे मिठाई घ्यायला? रायगड जिल्हा, ठाणे जिल्ह्यातून पूर्ण, हो का? पालघर, वसई, बापरे, लाडू, विरावरून पब्लिक येते खास मिठाई घेण्यासाठी। मिठाई घेण्यासाठी तेच दिसतं नाही तर काय होलसेल दिसतोय का तुमचा? तर किती वर्ष आले तुमच्या दुकानाला? खूप वर्षाची परंपरा आहे। हो का? बैलगाड्या येत होत्या तेव्हापासून हा दुकान आणि ही जागा fix आहे। बापरे, ओके, चला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मशात्रेचा पूर्ण इतिहास आणि मंदिराची पूर्ण माहिती ते आता आपल्याला थोडक्यात देतील। भाई बोला, थोडं माहिती द्या। खऱ्या अर्थानं आज पौर्णिमेचा दिवस म्हणजे यात्रेचा पहिला दिवस। लोक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि उद्या नवस फेडण्यासाठी खामलिंगेश्वराच्या सुद्धा दर्शनाला येतात। उद्या गळाचा दिवस, उद्या गळाचा महिमा हा वेगळा विषय अजून आहे आणि अशी ही भव्य दिव्य यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली माणसं, रायगड जिल्हा असू दे, ठाणे जिल्हा असू दे, पालघर जिल्हा असू दे, अहमदनगर जिल्हा असू दे, पुण्यापासून तर मुंबईपासून माणसं या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत असतात। अशी भव्य दिव्य यात्रा आहे। या यात्रेमध्ये गेले मला वाटते किती वर्ष आम्ही येतोय आम्हालाच माहित नाही। आमची चौथी पिढी मिठाईच्या व्यवसायामध्ये काम करत असते। मिठाईचे व्यवसाय, घोंगडी व्यापार, बैल बाजार, तुमचा टोपलीचा व्यापार, या सगळ्या घोंगडी बाजार, या सगळीच लोक, चक्री पाळण्यावाली लोक, ही सगळीच मंडळी, खेळणीवाली, ही सगळीच मंडळी इथं व्यापार करण्यासाठी येत असतात। छोटे मोठा व्यापार इथं चालत असतो, पण हा सगळा व्यापार चालत असताना जुन्या गोष्टीची आठवण होती। ही यात्रा पहिले बैलगाडीतून व्हायची, छोट्याशा ट्रक मध्ये व्हायची, आता वाहतुकीची व्यवस्था झाली, त्यामुळे लोक आनंद घेण्यासाठी इथे येत असतात। चांगल्या प्रकारे व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करते, आरोग्य यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करते, लाईटची व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे, सुरक्षा चांगल्या प्रकारे असल्यामुळे इथल्या ग्रामपंचायतचं चांगल्या प्रकारचं सहकार्य, इथल्या ट्रस्ट, पाणी देखील उपलब्ध करून दिलंय सगळ्यांना। स्वच्छ आणि चांगलं पाणी इथं या ठिकाणी मिळतोय, हे खऱ्या अर्थाने परम भाग्य आहे। आणि लाईटची चांगल्या प्रकारे व्यवस्था असल्यामुळे पहिले सारखे सुरक्षाची जी अडचण होती ती आता राहिलेली नाही। उचल 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 उचल, भाई कशी बनवतात याची प्रोसेस जरा सांगा जरा। मैद्यापासून पीठ मारल्यानंतर तो लाटला जातो, त्याला चांगल्या प्रकारे सारण लावलं जातं,
त्याच्यानंतर त्याची गोळी तोडल्यानंतर 4-5 माणसाच्या पुढं ती हातोलीची गोळी ठेवली जाते, त्याच्यामध्ये मावा भरला जातो आणि त्याचा तळणकाम होतो. अशी 5-6 माणसं हातोली बनवण्यासाठी लागतात. तसा गुलाबजामसाठी सुद्धा मावा आणि मैदा आणि तूप अशा गोष्टी लागतात. त्यापासून खऱ्या अर्थानं हा मिठाई बनत असतो. ही मिठाई घेण्यासाठी लोक हातोली, गुलाबजाम, खजुरी ही मिठाई घेण्यासाठी लोक लांबून लांबून येतात, थांबतात, वाट बघत असतात आणि मिठाईचा आनंद घेत असतात. लोक जसा तिळगुळ घेतात तशी इथं हातोली घेतात, गुलाबजाम घेतात आणि आपला तोंड गोड करत असतात. आणि ह्या भाविकांचा खऱ्या अर्थाने आम्हाला मिठाईच्या सगळ्या मंडपवाल्यांना, व्यापाऱ्यांना आशीर्वाद मिळत असतो. आणि आपण सुद्धा सगळी पत्रकार मंडळी हा आनंद घेण्यासाठी येत असतात. असेच आपण सगळेजण दरवर्षी येत राहा अशा प्रकारे मी आपल्याला निमंत्रण देतो. पुढच्या वर्षी सुद्धा आपण या असं आमंत्रण देऊन मी इथे थांबतो. आपण आता मंदिराच्या पाठीमागून मिठाई गल्लीमध्ये आलो. मिठाई गल्लीमधून आपण आता पाठीमागे बॅक साईडला आता इकडे घोंगडी बाजार आहे. तर आता इथे ब्लँकेट आणि घोंगडी भरपूर मोठ्या प्रमाणात होलसेलमध्ये भेटतात. तर आपण आता बघूया रेट आता कसा घोंगडीचा किती रेट आहे, ब्लँकेट वगैरे किती होलसेल भावात आपल्याला भेटतोय. आपण रेट काढू चला. बघा इथे अशा प्रकारे घोंगडी इथे विणली जाते. अशा प्रकारे विणली जाते घोंगडी इथे. किती रुपये घेता काका तुम्ही असे घोंगडी? 100 रुपये घेता का? कुठून आले काका तुम्ही? कुठून आले? चाकण. हो का? भरपूर लांबून लांबून लोक इथे येत असतात मशामध्ये. बघा ब्लँकेट घ्यायला किती गर्दी झालेली इथे. खूप होलसेल दुकान आहे. हाँ किधर से आप? उल्हासनगर. आपण आता मुरबाडचे आपले होलसेल व्यापारी भेटलेले आहेत. तर त्यांच्या दुकानात आपण आलेलो आहे. तर बघूया त्यांच्याकडून आपण ब्लँकेटचे होलसेल रेट जाणून घेऊ. आपण काय रेट आहे हा ब्लँकेट? 300 रुपये. 300 रुपयापासून स्टार्टिंग आहे का तुमच्याकडे? हो का? किती आहे? 600 रुपये. 600 रुपये. त्यापेक्षा हा जरा मित्रांनो जरा जाड आहे ब्लँकेट जरा. अजून कोणते ब्लँकेट आहेत? 900 रुपये. हा 900 रुपये. त्याच्यातलंच भारीतलं. त्यामध्ये त्यातलाच क्वालिटी जाड आहे थोडासा कापड ना. त्याच्यात सिंगल पाहिजे सिंगल पण भेटते. हो हा किती साईज आहे? फुल साईज दिसते. 7 पेक्षा मोठा आहे. हो का? 8 बाय 8 पकडून चालू आपण. सांगताना कमी सांगतो. हे कमी काय कमी निघाला तर प्रॉब्लेम. बापरे. हा अजून जम्बो आलाय आपल्याकडं. आता हे सगळे वजन हेवी आलाय आता. 900 रुपये. 900 रुपये. जरा हेवी आहे मित्रांनो. हा भरपूरच हेवी आहे आणि साईज पण फुल आहे. बापरे साईज वाढत चाललंय, वजन वाढत चाललंय मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हो का? हा किती? 1000 रुपयापर्यंत. तुम्हाला ब्लँकेट घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. मंदिराच्या पाठीमागच आहे. कुठे? जनता सोसायटी यांच्या दुकानाचं नाव आहे. मुरबाडचे देखील होलसेल व्यापारी आहेत ते. मुरबाडला साड्यांचं दुकान आहे यांचं होलसेल मध्ये. 1400 रुपये. 1400. हा सर्वात आतापर्यंत बघितलेला सर्वात जाड ब्लँकेट आहे. ह्याच्यापेक्षा जाड आहे अजून. 2000 बापरे. आता जम्बो येणार, जम्बो ब्लँकेट येणार आहे आता. हा जवळपास 6 किलोच्या आसपास ब्लँकेट दिसते. 6 ते 7 किलोचं ब्लँकेट आहे. 2000 एकदम सॉफ्ट, सुपर सॉफ्ट. हो का? भरपूर जड आहे. कमीत कमी 4 ब्लँकेटचा मिळून एक ब्लँकेट असेल. भरपूर जाड आहे. अजून पण आहेत. भरपूर अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे देखील धन्यवाद. आभार आहे. चला मित्रांनो आता आपण बैल बाजाराच्या सर्कलमध्ये आलेलो आहे. आता इकडं लेफ्ट टर्न मारल्यानंतर बैल बाजार आहे. तर बघू आपण आता बैल बाजारामध्ये किती बैल लांबून लांबून लोक किती आलेत बैल विकायला आणि किती भारी भारी बैल आहेत. चला शर्यतीचे बैल वगैरे पण असतील तुम्हाला दाखवतो. बैल बाजारामध्ये आता आपल्याला चंदन भेटलंय. दे मस्त 3 कप दे. बनव मस्त.
पूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये ही जी गाडी फिरत असते तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण मुरबाड तालुका फिरतो हा आणि एकदम बेस्ट क्वालिटीचा उसाचा रस असतो याच्याकडं कमी बर्फाचा प्युअर बापरे हा बघा एकदम खांदेशी कट्ट्याच वाटतो एकदम हा एकदम रागात बघतो बघा ना जरा दोन हात जरा लांबच राहायच्या हातात बापरे याच्यापेक्षा हा एकदम हे दिसलाय रागीट बैल एकदम बघा बघा डोळे बघा डोळे जसं काही एकदम रेडी टू रेस बोलतात ना तशा प्रकारे उभा आहे इथं कधी आक्रमण करू शकतो थोडा दोन हात जरा लांबच राहावा वा किती मोठे जबरदस्त बैल आहे तिथं आपल्याला बघायला भेटतात बघा किती दाताचा आहे बैल काका बैल 6 जाती झालेला आहे हा किती दात किती आहेत बैलाला 6 दात आहेत 7 दाताचा आहे का दोन्ही बैलांना 6 दात आहेत दोन्ही बैलांना आणि किती वर्ष आले बैलांना ते कमीत कमी 5-5.5 वर्ष झाली बघू शकता मित्रांनो तुम्ही 5 ते 5.5 वर्षाचा बैल आहे किती मोठा बैल आहे बघा आणि बैलाची लाईफ किती वर्षापर्यंत असेल अजून बैलाची लाईफ असते 20 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत अजून 6 म्हणजे 14 वर्ष बाकी आहे लाईफ अजून 14 वर्ष लाईफ बाकी आहे बैलाची बैल बघा किती मजबूत बैल आहे शेतीलाच काय शर्यतीला पण बैल वापरू शकतो शर्यतीला शेतीमध्ये सर्व प्रकारे बैल वापरू शकता एकदम मजबूत बैल आहे हो कुठून आले का तुम्ही गोडेगाव हो का गोडेगाव जिल्हा पुणे हो का तर दरवर्षी तुम्ही म्हशाच्या आदल्या दिवशी येता का अजून 2-3 दिवस आधी म्हशीच्या आदल्या दिवशी येतो हो का आजपासून म्हशा चालू झाला आज मग तुम्ही कालपासून आले हो रात्री 1 वाजता आलो ओके मग बैलांचा हा बाजार किती दिवस चालतो बैलांचा बाजार 6 ते 7 दिवस 6 ते 7 दिवस स्टार्टिंगला पहिले 3 दिवस बैलांचा बाजार फुल असतो पहिले 3 दिवस बैलांचा बाजार हा फुल असतो मोठ्या प्रमाणात विक्री होते त्यानंतर विक्रीमध्ये थोडी घट येते म्हणजे बैलांचा बाजार हा स्टार्टिंगला कमी होत जातो नंतर स्टार्टिंगला भरपूर असतो नंतर विक्री हळूहळू कमी होत जाते मित्रांनो आता आपण बैल बाजारातून बाहेर निघालोय आणि आपल्या मित्राचंच इथे कलिंगडाचं दुकान आहे गौरव शेलर नाव आहे त्याचा होलसेल कलिंगडाचं दुकान आहे इथे बघू शकता तुम्ही बैल बाजाराच्या समोरच आहे दुकान हा बैल बाजारातून एंट्री मारतो आपण समोर दुकान आहे इकडं 100ला 2 लाले मोठा स्टॉक भरलेला त्यांनी बघा किती स्टॉक आहे फुल कलिंगडाचा स्टॉक आहे त्याचा अरे बोला ओरडा 50ला 2
मित्रांनो आपण आता पाळण्यांच्या इकडे आलेलो, तुम्ही बघू शकता पाठीमागे किती मोठे मोठे पाळणे, आकाश पाळणा वगैरे भरपूर असे इकडनं जहाज आहे, बोट, तर भरपूर असं मोठे मोठे पाळणे आलेले तिथं. आता तुम्हाला सगळे पाळणे मी एक्सप्लोर करून दाखवतोय. मी ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा. हा बघा मोठा गोवा पण पाठीमागे दिसते. आता तुम्हाला दाखवतोय, चला आता. तेरा पैसे 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास पियो 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 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए पियो भैया ताजा जूस पियो 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास 10 रुपए में जूस पियो 10 रुपए में 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 पहले पियो भैया बाद में देना पैसे 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास पियो 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 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास और भी पाइनएप्पल का जूस पीजिए 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में पियो भैया ताजा जूस पियो 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास 10 रुपए में जूस पियो 10 रुपए में 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 पहले पियो भैया बाद में देना पैसे 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास से 10 रुपए गिलास पियो 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 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में 10 रुपए में मित्रांनो आता आपण पाळण्यांच्या इकडे आलेलो बघा. आता किती उंच भरपूर मोठे असे पाळणे आहेत इथं. आता होडी बघा किती, आता पूर्ण 90 अँगल स्लोपनी झाली होती, तेवढंच बंद केली. आकाश पाळणा आता चालू झालं बघा. अजून टेस्टिंग चालू आहे पाळण्यांची. उद्यापर्यंत पाळणे पूर्णपणे चालू होतील. बघा तिकडं पण आहे, हे लहान मुलांचं आहे. त्याच्यावरती कपबशी, इकडं वरती कपबशी आहे. तिकडं मोदका गुहा आहे. इकडं लहान मुलांना होडी आहे, ही मोठी होडी आहे. अजून एक तो एक आकाश पाळणा आहे मोठा. आणि इकडे एक आकाश पाळणा, 3 आकाश पाळणे आले यंदा. हा बघा, हा एक आकाश पाळणा आहे, हा दुसरा, आणि आता हा तिसरा आकाश पाळणा चालू झालेला आहे. इकडे कब्बशी बघा या साईडला. अजून पब्लिक नाहीये एवढी काय, कारण की पहिला दिवस आहे. राईट साईडला ड्रॅगन बघू शकता तुम्ही.
इथे लहान मुलांना ट्रेन आहे. मित्रांनो आपण आता आधी त्याच रोडच्या साईडला होतो, रोडच्या आपण राईट साईडला आलेलो आहे. आधी लेफ्ट साईडला गेलो होतो, आता राईट साईडला देखील तुम्हाला पाळणे बघायला भेटते. इकडे बघा पाठीमागे तुम्हाला दिसते बोट दिसते, त्यानंतर मोक्का गुहा आहे, त्यानंतर इकडे परत कब्बशी आहे या साईडला बघा, कब्बशी दिसते तुम्हाला. आणि कब्बशीच्या बाजूला तिथे परत एक मिकी माऊस आहे लहान मुलांना. त्याच्यानंतर परत इथे मोठा पाळणा आहे वरती दिसतोय बघा, माझ्या डोक्यावरती बघा पाळणा आहे, दिसतोय का मोठा. त्याच्या बाजूलाच आहे मिकी माऊस. बघूया जरा मिकी माऊसच्या जवळ जाऊन जरा बघूया जरा. KGF चॅप्टर 3. बघा कसे लहान लहान मुलं किती एन्जॉय करतात. आता पट्ट्याच्या दुकानात आलोय. हे कितीला आहे? 100ला आहे काय? नाही वाला 150 रुपये. चांगला क्वालिटी का? चांगला क्वालिटी ते कितीला आहे? आणि इकडचे 350. बघू जरा त्यातले चांगले जरा अजून बघू जरा 2-3 आहे. चांगली क्वालिटी मित्रांनो, प्रीमियम क्वालिटी बघू शकतो. बाकी हे साधे आहेत थोडेसे, हे प्रीमियम क्वालिटी. हे फायनल रेट आहे का? लास्ट काय देशील? क्वालिटी आहे ना, हे ना होणार ना, चालेल का? 2-3 वर्ष ज्यादा. हा बरं वाटलं आपल्याला. बघू आता रेट करू आता थोडा. फायनल क्या रेट आहे? फायनल कितीला देशील? हा 200 मध्ये आपण डन केलेला आहे पट्टा. चांगला प्रीमियम क्वालिटी आहे. हँडल पण मस्त, लॉक. साईज बघू पहिले 2 मिनिटं. परफेक्ट परफेक्ट आहे. एक काम कर, एक फक्त एक करून दे, एकच दे, एक फक्त. ओके डन. चला मित्रांनो 200 मध्ये फायनल केलं आपण. पिशवी का? चला मित्रांनो इथं भरपूर असे ट्रॅक पॅन्ट आहेत बघा. काय रेट आहे? 350 ला. वरचे 350 का? 350 सेम रेट आहे का वरती? सेम.
आणि हे खालचे 250 250 रुपये. ये अप्पन ये क्या रेट आहे? 150 रुपये. पॅन्ट तुला घ्यायची होती ना? क्या रेट है भाई? 250 250. रेट बोल रहे भाई. क्या रेट है? फाइनल रेट क्या है? देने का रेट बोल. मेरे 200 रुपया दे देना फाइनल. अरे भाई के लिए कुछ कम कर. देने क्या है भाई? इसके लिए बोल रहे हैं. कम करके ही बोला भाई. कम ही किया भाई. काम कर चल. 350 फाइनल. हाँ 350. 180 दे फाइनल. हाँ 180 दे. 200 फाइनल है. फाइनल 180 दे. चल बराबर है. 200 भाई के लिए जरा ले जल्दी. 180 दे. चल भी. मला 180 मध्ये इथे डील झालेली मित्रांनो. लेडीजचं बघा इथे भरपूर कॉस्मेटिक सामान आहे. बघू आपण तुम्हाला एकदम डिटेल मध्ये दाखवतो लेडीजचं. हे बघा सगळे कानातले मामाला सांगा, मामीला सांगा, काकाला सांगा, काकीला बांगडे. आपल्या यात्रेमध्ये यंदा लय भारी सेल आलाय. पूजा धमाका सेल. 60 रुपयामध्ये कोणती वस्तू इथे. खूबसूरत है वो दिल का मेहमान है मेरे महबूब ये पहचान है पूजा धमाका सेलच्या वतीनं सर्व भाविक भक्तांचं मनपूर्वक स्वागत. चला पूजा धमाका ज्वेलरी सेल कडे या आणि कोणतीही वस्तू घ्या फक्त 60 रुपयामध्ये. कसला सेल आलाय, कसला सेल आलाय. या ताई घ्या ताई, या ताई घ्या ताई. बाजारामध्ये हे बघा इथे कानटोपे आहेत. लहान मुलांचे आहेत, मोठ्या मुलांचे आहेत. टोपे आहेत. लहान मुलांच्या पण टोपे आहेत. हे बघा प्लेटी इथे. आता पहिला दिवस असून पण भरपूर प्रमाणात दुकानं सगळे चालू झालेले आहेत. गॉगल तर आम्ही सकाळी घेतलेलं आहे एंट्रीलाच. स्वेटरचं दुकान आहे. कोण भेटले पारस भेटलेला आहे आपल्याला. आता पारस भुसारी भेटलेला आहे. बैलगाडा शर्यतीवाला आपला पारस भुसारी भेटलेला आहे. इथे पण बघा लेडीज साठी स्पेशल आहे. अरे वा 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 जबरदस्त जबरदस्त. बघा 101 एकदम व्हरायटी मध्ये भरपूर लहान मुलींचा आणि लेडीजचा वगैरे सामान येते बघा. कानातले पण भरपूर बघा डायमंड मध्ये. एक नंबर जबरदस्त. वाव. हे बघा एकदम रोज गोल्ड कलर मध्ये कानातले. पुढे लहान मुलांचं आहे. लहान मुलांची खेळणी आहेत. पुढे भांडी आहेत. त्या साईडला भांडी आहेत. इकडे गॉगलचं आणि पुढे परत लेडीजचं सामान आहे. बघा एक लेडीजचं स्टॉल आहे. तिकडे मोबाईलचे कवर. खूप छान मूर्ती आहेत बघा इथे. मित्रांनो आपण आता मशातून इकडनं बाहेर निघालेलो आहे आणि एंट्रीलाच तुम्हाला इथे मशामध्ये इथून आपण एंट्री मारलेली. आता परत मशातून आपण परत एक्झिट मारतोय, बाहेर आलोय. तुम्हाला इथंच हॉटेल गुरुप्रसाद म्हणून दिसतंय. तर भरपूर जुना हॉटेल आहे मित्रांनो हा आणि खूप फेमस हॉटेल आहे. तर इथं चहा वगैरे पण खूप टेस्टी भेटतो, नाश्ता भेटतोय आणि जेवणाची देखील इथं सुविधा आहे. जागा देखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे बसायला वगैरे. कोणाची गैरसोय होत नाही. तर कोणी इथं मिठाईचं पण दुकान आहे त्यांचं. तर इथं आल्यावरती तुम्ही इथे चहा नाश्ता वगैरे नक्कीच करून जा. तुम्हाला नक्कीच इथल्या हॉटेलची टेस्ट आवडेल. चला मित्रांनो आता आपण चला मित्रांनो
दुपारपासून मासा फिरते, रात्र झाले, आता वाजल्यात 8:20 झालेले आहेत आणि मसाला बाय बाय करायची वेळ आलेली आहे. आता सगळे दमलेले आहेत चालून, बघा थकलेले सगळे. आता आपण इकडे बस स्टँडकडे चाललेलो आहे, आपली गाडी पार्किंगला लावलं तिकडे चाललोय. मागे बघा मसा पूर्ण दिसतोय, अजून पण तुम्हाला दिसेल बघा, बघा दिसतोय का, दिसला मसा अजून पण एकदा तुम्हाला दाखवतो बघा. चला निघूया आता मित्रांनो. दुपारपासून व्हिडिओ काढतोय, तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा नक्कीच आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रत्येकाने 10 ग्रुपमध्ये जर पण व्हिडिओ शेअर करा. आपापल्या गावांमध्ये ग्रुप असतील त्यांच्यामध्ये आपले व्हिडिओ शेअर करा. आपल्या मसा यात्रेला अजून फेमस करा आणि अजून पब्लिक मशामध्ये आली पाहिजे. आता दिवसाला 1 लाख पब्लिक आपले दिवसाला येते. हे बघा आपले सबस्क्रायबर भेटलेले तिथे मुरबाडचे. मशाला अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मशा यात्रा आपली जी मुरबाडची आपली मशा यात्रा मुरबाडचीच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्याची यात्रा आहे. तर सर्वांनी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशी आमची विनंती आहे. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. आणि कोणी जर नवीन असेल व्हिडिओ बघत असेल आपला ब्लॉग, नवीन चॅनलला जर आला असेल आपला, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, लाईक शेअर सबस्क्राईब.